नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी का नाही, खूप दिवसानंतर तुमच्या भेटीला आलो आहे. कारण सुद्धा तसंच आहे, उशीर झाल्यामुळेच म्हणलं मंडळी का नाही तुमच्यासाठी एक असा पदार्थ दाखवू जे मी खास उन्हाळ्यात म्हणण्यापेक्षा अगदी तुम्ही इतर सीझनला सुद्धा ह्यो पदार्थ आवडीनं खाऊ शकताय, पिऊ शकताय. असा हा पदार्थ आहे. लहान मुलांपासून अगदी वयस्कर असू देत, सगळ्यांनाच हा पदार्थ आवडतो आहे. बघा कसं आहे माहिती आहे काय, वजन कमी करायला, त्यानंतर हाडांच्या बळकटीसाठी हे पदार्थ एक नंबर आहे. बघा तर हे पदार्थ काय आहे ती विचारू आता कारभार निरास. तर आज आपण आहे ना नाचणीच्या पिठापासून मस्त आज आपण सूप बनवणार आहे. आणि ते पण थंडगार ताक वगैरे घालून त्यामध्ये आहे ना बनवणार आहे. मस्तपैकी का नाही ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक वगैरे घालून मस्तपैकी असं सूप असणार आहे. शेवटी तुम्ही बघाच कसं सगळ्यांना आवडते का नाही ते. चला आता येळ न घालवता करूयात आजच्या या रेसिपीला सुरुवात. तर आज आपण बनवणार नाचणीचं सूप. तर नाचणीचं सूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. तर इकडे बघू शकताय नाचणीचं पीठ घेतलेले आहे आणि हे सगळं आपण वापरणार नाही, थोडंसं वापरणार आहे. आणि इकडे बघू शकते इकडे आपण आहे ना ताक घेतलेले आहे, भरपूर ताक घेतलेले आहे. आणि इकडे बघा एक कांदा चिरून घेतलेले आहे, गाजरसुद्धा असं आपण बारीक चिरून घेतलेले आहे आणि बीनसुद्धा आहे ना असं बारीक चिरून घेतलेले आहे. आणि 2 हिरव्या मिरची बारीक चिरून घेतलेले आहे आणि 1 चमचावर आपण जिरंसुद्धा घेतलेले आहे, मीठ आणि कोथिंबीरसुद्धा इकडे बघू शकताय पूर्ण असं बारीक यानं चिरून घेतलेले आहे. आणि इकडे आपण आलं लसूणसुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण इकडे ना आलं लसूणसुद्धा बारीक करून घेतलेले आहे. तर आता आपण चूल पेटवून घेऊया. बघा आता चूल पेटलेले आहे. आता आपण चुलीवरती पातेलं ठेवूया. पातेलं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, पटकन आहे ना पातेलं गरम होते. तर आपण आहे ना 1 चमचाभर ह्यामध्ये आपण तेल घालूया. बघा आता तेल गरम झालेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया जिरं. आता जिरं घातलेले आहे तर ह्यामध्ये आपण कांदा घालूया. कांदा, गाजर, बीन्स वगैरे सगळं घालायचं आहे, हिरव्या मिरची वगैरे. आपल्याला मऊ करून घ्यायचं ना, थोडंसं मऊ व्हायला पाहिजे. पण आलं लसूण आहे ना इकडं बारीक करून घेऊया. चिरून घेतलं तरी पण चालतंय, बारीक करून घेतलं तरी पण चालतंय. आणि पूर्ण बारीक पण नाही करून घ्यायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे आलं लसूण. मग आता या पद्धतीनं आपण आहे ना आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे. तर आता आपण इकडे फोडणीत घालूया. बघा आता थोडंफार मऊ झालेले आहे कांदा वगैरे. तर आपण यामध्ये घालायचं आपल्याला आलं लसूण आणि चांगलं असं आपण याला परतून घेऊया. आलं लसूणचा कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. थोडंफारच आपल्याला मऊ करून घ्यायचं, जास्त पण नाही करून घ्यायचं. म्हणजे हे पूर्ण आहे ना गाजर वगैरे दाताखाली यायला पाहिजे, म्हणजे सूप चांगलं लागतो आणि पेटानं चांगलं लागतं. त्यामुळे आपण चांगलंसं थोडंफार परतून घ्यायचं. बघा आता सगळे परतलेले आहे. तर आता आपण यामध्ये घालूया पाणी. घातलेले आहे त्यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ. चांगलंच आपल्याला पाणी उकळेपर्यंत ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण भरपूर इकडे आपण कोथिंबीर घेतलेली आहे ते घालायचं. याच्यावरती झाकण लावून आहे ना आपण चांगलंसं पाण्याला उकळूया. बघा आता इकडे चुली पलते आहे ना आपण चांगलंसं पाणी उकळेपर्यंत आपण इकडे बघू शकता. इकडे आपण नाचणीचं पीठ घेतलेले आहे आणि एक पातेलं सुद्धा घेतलेले आहे. त्यामधलं आपण आहे ना 1-2 चमचावर आपल्याला हे पीठ घेऊया. चांगलंसं आपल्याला पाण्यामध्ये घालून आणि मिक्स करून घ्यायचं. काय होतं आपण एकदम घातलं ना ते घाटोळं होऊ शकतं, त्यामुळे आपण असं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. म्हणजे पूर्ण घाटोळं होत नाही, काय नाही, पूर्ण असं मौसूद आहे ना हे पीठ तयार होतं.
गाठोळ्या आपल्याला सगळं मोडून घ्यायचं. हे बघा असं आपल्याला ना सगळं गाठोळ्या मोडून घ्यायचं. म्हणजे आपले सूप आहे ना असं गाठोळ्या होणार नाही, पूर्ण असं मौसूद आहे ना तयार होईल. बघू शकता. तर आपण हे पाणी उकळेपर्यंत तसंच आपण हे बाजूला ठेवूयात. पाणी उकळे आल्यावर त्यामध्ये आपल्याला हे घालायचं. चला तर आता आपण पाण्याला उकळी आली का बघूया. झाकण काढूया. बघू शकता चांगलंच आहे ना पाण्याला उकळी पण आलेले आहे. असंच आपल्याला आहे ना पूर्ण हे उकळेपर्यंत आपल्याला हे ठेवायचं आहे. तर इकडे आपण आहे ना हे नाचणीचं पीठ आपण पाण्यामध्ये भिजायला ठेवलं होतं ना, हे सुद्धा बघू शकता चांगलंसं पाण्यामध्ये आहे ना मऊ झालेलं आहे. असंच आपल्याला करून घ्यायचं. आणि इकडं चुलीवरती आहे ना पाणी उकळतच पाहिजे. उकळत्या पाण्यातच आपल्याला हे पीठ घालायचं आहे आणि चांगलंच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. सगळं आपण घातलेले आहे. आणि एक आपण 5-10 मिनिट आहे ना चांगलंच आपण हे शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान दिसते. आणि एक आपण परत आपण 10 मिनिटं चांगलंच आपण शिजवून घेऊया. त्याच्यावरती टाकून ठेवून हे बघा आता 10 मिनिटं झालेले. आता आपण शिजलंय का बघूया. हे बघा आता झाकण काढलेले आहे. आता बघू शकता चांगलंच आहे ना शिजत आहे. हे बघा मस्त थोडंफार जाडसर पण झालेले आहे. असंच आपल्याला ना तयार करून घ्यायचं. आपण आंबील वगैरे कसं तयार करून घेतो ना तसंच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. थोडक्यात तुम्ही आहे ना हे मसाला आंबील पण म्हणू शकताय. तर आता चांगलंच हे शिजलेले आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया पातेलं. आणि थोडंसं आपल्याला आहे ना हे गार करून घ्यायचं आहे. गार झाल्यावरच आपल्याला ह्यामध्ये आहे ना ताक आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपल्याला ह्यामध्ये ताक घालायचं नाही, ते काय होते फुटतंय. त्यामुळे थोडंसं गार झाल्यावरच आपण यामध्ये ताक मिक्स करूया. दिसायला तर खूप छान दिसतंय. अजून ताक घातल्यावर आहे ना अजून छान दिसतंय आणि प्यायला पण मस्तच लागणार आहे. हे बघा आता थोडंफार गार झालेले आहे. तर यामध्ये आपण आहे ना इकडे आपण ताक घेतलेले आहे. तर आपण ताक घालूया. आपण ह्यामध्ये आहे ना सगळं आपण ताक घालूया. बघा छान दिसतंय, दिसायला पण छान दिसतोय आणि प्यायला तर मस्तच लागणार आहे. मस्त असं आपण उन्हाळ्यात ना असं करून पिलं ना मस्त समाधान पण वाटते. आणि असं पिलं ना वजन पण कमी होते. त्यामुळं ह्या उन्हाळ्यात तुम्ही पण करून बघा. आणि वर्षभर आहे ना कधी पण तुम्ही पिलं तर चालतंय आणि पौष्टिक आहे. त्यामुळं करून प्यायलाच पाहिजे. लहान मुलांना पण द्या प्यायला. हे बघा आता मस्त इकडं तयार तर झालेले आहे. आता आपण इकडं ग्लासमध्ये घेऊयात प्यायला. दिसायलाच एवढं छान दिसतंय, प्यायला तर मस्तच लागणार आहे. बघू शकते. आणि ह्यामध्ये गाजर बीन्स वगैरे घातल्यामुळे ना अजून चव चांगलं येणार आहे. आणि पेताना दाताखाली आले की चांगलं लागतं. बघू शकते किती छान दिसतंय. आता मस्त आहे ना आपण इकडे ग्लासमध्ये तर घेतलेले आहे सूप. आता ताई घ्या हो सगळेजण घ्या बाळी. चला मस्त आस्वाद घेऊयात. काय म्हणायचं. यस बघा कसं झालंय. टेस्ट घेऊन बघू. तर मंडळी या मस्तपैकी का नाही हे नाचणीचं सूप तयार झालेलं आहे. लयच भारी झालं, लयच छान झालं. होय ना? तरी आवडलं का? घेतलंच का नाही? मस्तच. आहा, झकास. मस्त झालं. हो. या मित्रांनो तुम्ही पण आस्वाद घ्यायला. हम्म. गावाकडची टेस्ट त्यालाच म्हणतात गावाकडची टेस्ट. नाचणीचं सूप आहे बघा. एकदम पौष्टिक. आणि जर वजन वाढलं असेल तर असं सूप करून पाहिजे. लहान मुलांसाठी तर सर्वात उत्तम. हां.
कसं काय आवडलं कसं ते भारी आहे की नाही तुझ्या दोस्तांना बी सांग. तर मंडळी महत्त्वाचं आज परिचय करून द्यायचा राहिला. इकडे आहेत दिव्याताई माळे, इंस्टावर तिला प्रसिद्ध आहेत, फेमस आहेत आणि वेगवेगळ्या शेतातले व्हिडिओ असतात. नक्की बघा, इंस्टावरती फॉलो करा, नक्की फॉलो करा. हां. आणि त्यांचा चिरंजीव आहे श्री. आणि ताईंचा परिचय आता दिव्याताई देते. माझी मैत्रीण आहे, गोल्याची मम्मी. आपल्या व्हिडिओमध्ये सारखा असतो गोल्या, त्यांची मम्मी. आणि या गोल्याचे छोटा भाऊ. हां. आणि कॅमेऱ्याच्या बॅक साईडला गोल्याचे पप्पा आहेत. हो या बस या. आज फोटोग्राफर झालेत त्यांनी. भारी झाले मस्त. हे गोलूचे पप्पा आहेत बरं का. त्यांचा परिचय अजून मी नंतर उद्या परवा परत करून देणारच आहे. त्यांच्याकडे एक वेगळं स्किल आहे, ते आपल्याला नंतर बघायला मिळेल. बरोबर आहे का? होय. आम्हाला बी शिकवा तिकडे. मस्त झालं, मस्त भारी निसर्गाच्या सानिध्यात असं मस्त बेत करून स्वाद घ्यायला. चला मंडळी, भेटूयात अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीसह. आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील इंस्टा, फेसबुक, त्यानंतर यूट्यूबला बघत राहा, फॉलो करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद. यावंच लागते, नाचणीचं सूप प्यायला. # गावाकडची टेस्ट. वा वा वा.